चाफना शिवारातील पुरामुळे अतोनात नुकसान, 12 दिवस झाले तरी पिकं पाण्याखालीच। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या सलग अतिवृष्टीनं कयाधू नदीला जवळपास 18 वर्षांनंतर महापूर आलाय। या पुराचा फटका नदी काठावरील अनेक गावांना बसलाय। कळमनुरी तालुक्यातील चाफना शेतशिवारात महापुरानं शेत जमीन 2 ते 3 फूट खरडून गेल्यात। तसेच सोयाबीन, कापूस, हळद पीक हे आज 10 ते 12 दिवसांपासून पाण्यात आहे, ते पाण्यामुळे सडून गेले। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। शासनाने 100% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नदी काठावरील शेतकऱ्यांनी केली आहे। मी शामराव दत्तराव चौतमाल, राहणार चाफना तिथला रहिवासी असून माझी शेती केलेली शेती आहे आणि 5 वर्षापासून मी शेती करतो। अशी नुकसान झाली की यावर्षी पुसताही सोय नाही। फार अवघड आहे परिस्थिती। जनावराला चारा नाही, माणसाला काही नाही आणि या घरातून बरीच आमची नुकसान झालेली आहे। छेड्या गेल्या, भरपूर आमची काही साहित्य गेलं आहे आणि जवळपासच्या शेजाऱ्याला सगळ्याला माहीत आहे। लय अडचण आहे साहेब, आता काय सांगावं। आणि आमची नुकसान भरपाई होत नाही। कमीत कमी 1 तारखेपासून सारखा पाऊस चालूच आहे। 5-7 दिवस झाले, काही आणखी पावसाचं हे नाही, जोर कमी झालेला नाही। आणि ही सरकारनं आमची भरपाई कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी जरी दिली तरी सरकारला पण हे आमची होणार नाही। तरी मेहरबान साहेबांनी आमच्यासाठी आणि आमच्या सगळ्या नदीकाठच्या या लोकांसाठी अलग सर्वे असावा। या सरसकटमध्ये आम्ही 40-45% आमची समाधानी होणार नाही आणि 65% हो 100% आमची जमीन गेलेली आहे साहेब। आमची फार तकलीफ आहे आणि आम्ही असे निराश हो। आमच्याकडे जनावर सुद्धा आहे, जनावराला चारा चारण्यासाठी जनावराला सुद्धा काहीच नाही। आम्ही फार साहेब, आमची परिस्थिती तशी नाजूक झाली आहे साहेब। माझं नाव शेख शब्बीर शेख ताहिर, राहणार चाफनात। ही मी सरकारला एकच विनंती करतो की हे माझे शेत सर्वे नंबर 61, 60, 60 64 अटेमध्ये माझी कापूस आणि सोयाबीन आणि हळद आणि झेंडू हे सर्वच पिकं माझे नायनाट झालेत। आज माझी शेती इकडे या सगळ्या सर्वे नंबरमध्ये 25 ते 30 एकर माझी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये एकही गुंठा कुठं वाचलेला नाही अशी माझी परिस्थिती झालेली आहे। माझ्या वावरातून कमीत कमी 50 ते 60 फुटाची धार होती वाहती। आज पीक तर गेलं, मात्र आज जमिनीचा 2-2 फुटाचे खड्डे पडलेत। माझी ही शासनाला कळकळीची विनंती आहे की प्रत्यक्ष नदीच्या काठचे सर्वे हे वेगळे व्हावे आणि सगळेच नदीच्या काठच्या लोकांना 50,000 रुपये हेक्टर असे शासनाने मंजूर कराव्या आणि याला तातडीची मदत द्यावी। हीच माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की इतकं की माझ्या शेतामध्ये आजही समजा प्रशासन हे कोणी आज येऊन चौकशी करू शकतात की खरंच जे टीव्हीवर जे बातमी दिली हे खरंच याचं शेतकऱ्याचं खरं आहे का, खडून गेलेत का, हे प्रत्येक पाण्याशी यावे। माझा कापूस आणि सोयाबीन आणि हळद आणि तूर आणि हे काही नाही राहिलेलं माझ्या शेतातलं। हीच माझी कळकळीची विनंती आहे शासनाला आणि नदीच्या काठच्या सर्व लोकांना आम्हाला की 50,000 रुपये हेक्टर या शासनानं आम्हाला द्यावे, हीच माझी मागणी आहे शासनाला। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी नारायण काळे, हिंगोली।